मला आज ह्या 2 सुयांना बघून एक आठवलं. सो मला नात्यांबद्दल थोडं बोलायचंय. सो इथं बघू शकता, ती रक्ताची नाती असो किंवा नवरा बायकोची नाती असो किंवा काहीही असो, मानलेली असो, जर आपण आपलं स्वतः आपण मानलं ना की आपली आहेत, तर ते कधीच तुटत नसतं. जे आपण मनापासून मानतो ना की हा हे आपले आहेत, ते आपलेच असतात. जे आपण समजत नाही ते नाहीच आपले होत. तो मला ह्याच्या एक उदाहरणामुळे तुम्हाला दाखवायचंय. हे बघू शकता, आपण कितीही भांडलो, काहीही झालं, हे इतकं तुटलेलं आहे. एकमेकांना आम्ही रागात किती बोलतो, नवरा बायको असो किंवा कुठलंही भांडण असो, पण ते जे आपलं असतं ते आपलंच असतं. ते सुटत नसतं, त्याला ऑप्शन नसतं. सो इथं बघू शकता, एवढं हे तुटून गेले, फार आपले 3 पीस झालेले आहेत, तरी पण ते एकमेकाला सोडत नाहीये. जसंच असतं नवरा बायकोचं नातं पण. ह्याच्यामध्ये आपण कितीही बोलतो, रागाच्या भरात काहीही बोलतो, उद्धटपणे वागतो, तर मला म्हणायचं एवढंच आहे की एकमेकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता थोडं स्पेस घेऊन आहे ना, भांडण कसं मिटेल हे विचार करायचा असतं. आणि आपल्याला तरी ऑप्शन नसतं सेकंड ऑप्शन. सो त्यामुळे आपण जी आपली नाती असतं ना, त्याला जपायला हवी. तर हे सुई मी एक उदाहरण म्हणून घेतलं. मला आज हे आठवलं नात्यांबद्दल. त्यामुळे मला जे आपलं आहे ते आपलंच असतं, जे आपलं नाही ते कधीच आपलं होऊ शकत नाही. त्यामुळे नाती जपा.